बारामतीत जय पवारांच्या पहिल्याच जनता दरबाराला लोकांचा मोठा प्रतिसाद। जनतेच्या समस्या तात्काळ सोडवण्यावर जय पवारांचा भर। दर गुरुवारी जनता दरबार घेणार जय पवारांची घोषणा। सोने आणि चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ। गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात 3200 रुपयांची वाढ। जीएसटी शिवाय सोने 1,51,000वर। चांदीच्या दरात ही 10,000ची वाढ। चांदी प्रति किलो 2,55,000। अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे परिसरात शेतकऱ्यांचं 8 तासापासून जल आंदोलन सुरू। निळवंडे धरणाच्या पाण्याचा लाभ मिळत नसल्याने शेतकऱ्यांचं आंदोलन अद्यापही तोडगा नाही। पावसाळ्यापूर्वी मुंबई विमानतळ सज्ज। CSMIA कडनं वार्षिक धावपट्टी देखभाल कार्यक्रम पूर्ण। दोन्ही धावपट्ट्यांची सखोल तपासणी करण्यात आल्याची ही माहिती। परभणीमध्ये वाळू माफियांकडनं गोवरी नदीला ओरबाडण्याचं काम। चक्क जेसीबी लावून वाळू उपसा होत असल्याचं समोर। प्रशासनाकडनं जाणीवपूर्वक कारवाई करण्यात येत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप। हिंगोलीत वाढत्या तापमानामुळे केळीच्या बागा होरपळल्या। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। फळबागा वाचवण्याचं शेतकऱ्यांसमोर मोठं आव्हान। जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला परिसरात वणवा। शेकडो झाडं जळून खाक। अग्निशमनकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न। भारताच्या T20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न। सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती। 10 मेच्या सामन्यामध्ये सूर्यकुमार खेळणार नाही। अभिनेत्री नोरा फतेहीने मागितली माफी। सरके चुनर या गाण्यातील अश्लील कडवं आणि नृत्यामुळे नोरा फतेही सह संजय दत्तला राष्ट्रीय महिला आयोगाने बजावलेली नोटीस। महिला आयोगाच्या भेटीनंतर नोरा फतेहीने मागितली माफी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।